आताच्या सर्वात मोठ्या ब्रेकिंग न्यूजनं बातमी येते आहे रायगडमधनं। रायगडमधल्या धाटाव एमआयडीसी मध्ये आग लागलेली आहे। सुदर्शन कंपनीच्या पिगमेंट प्लांटला ही आग लागलेली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यात सध्या तरी यश आलेलं आहे। सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे। रायगडमधल्या धाटाव एमआयडीसी मध्ये आग लागलेली आहे। रोहा औद्योगिक वसाहतीमधल्या सुदर्शन कंपनीला ही आग लागलेली आहे। या कंपनीमध्ये या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे। अधिक माहिती जाणून घेतो आहोत। आपले प्रतिनिधी सचिन कदम आपल्या सोबत फोन लाईन वरती जोडले गेलेले आहेत। सचिन, सुदर्शन कंपनीमध्ये ही आग लागलेली होती, पिगमेंट प्लांट होता, भयंकर मोठी आग होती, मात्र जीवितहानी सुदैवानं झालेली नाहीये आणि लवकरच आगीवरती नियंत्रण मिळवण्यात सुद्धा यश आलेलं आहे। काय सांगाल? रात्री 12:15च्या सुमारास ही रात्री आग लागलेली आहे आणि हे जे कलर कंपनीचं डीसीएस प्लांट आहे, ज्याच्यामध्ये ऍक्च्युअली पिगमेंट जो रंग बनवण्याची मेन कंटेंट असतो पिगमेंट, तो ठेवला जातो, त्याच प्लांटला ही आग लागली होती। या आगी दरम्यान प्रचंड मोठा स्फोट झाला, आवाज झाला, लांबपर्यंत हे आवाज ऐकायला गेले, लांबपर्यंत आगीच्या ज्वाळा दिसत होत्या आणि त्यामुळे प्रचंड परिसरामध्ये घबराट निर्माण झाली। मात्र सुदर्शन कंपनी प्रशासनावर रोहा एमआयडीसी मधले इतर कंपन्यांचे अग्निशमन दल असतील, यांनी घटनास्थळी वेळीच दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली आणि यांच्या यशामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारे जीवितहानी झाली नाही, मात्र कोट्यवधी रुपयाची वित्तहानी मात्र झालेली आहे। अगदी त्या पद्धतीनं आगीचं स्वरूप उग्र होतं, पिगमेंट प्लांटला ही आग लागलेली होती, मात्र सुदैवानं जीवितहानी झालेली नाहीये। सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। अग्निशमन दलानं या आगीवरती नियंत्रण जरी मिळवलं असलं तरीही या आगीमध्ये मोठं आर्थिक नुकसान कंपनीला सहन करावं लागलेलं आहे। या प्लांटचे हेड संजय शेवडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूया। काबू करण्यात आली आणि बुजवण्यात आली। त्या दरम्यान कोणालाही कोणत्याही प्रकारची इजा नाही किंवा जीवहानी नाही आहे। सगळं आग विझवून आणि आम्ही आता खाली आलो। ठाकरे परिवारावरती शरसंधान करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांच्याबाबत नवा दावा केलेला आहे। अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण पुन्हा एकदा तापताना दिसत आहे। रश्मी उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त दावा केला गेलाय। डॉक्टर किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल केलेला आहे। रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक परिवाराच्या आर्थिक व्यवहारांचा तपशील का लपवला असा सवाल त्यांनी केलेला आहे। तर शिवसेनेनं सोमय्या यांचे आरोप फेटाळलेले आहेत। पुन्हा एकदा किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना असा राजकीय सामना रंगताना दिसतोय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक परिवार सोबत फायनान्शियल कमर्शियल बिझनेस रिलेशन होते आहे, ते का लपवलं? रश्मी उद्धव ठाकरे, मनीषा रवींद्र वायकर यांनी कोरलई मुरुड रायगड जिल्ह्यात अन्वय मधुकर नाईक, अक्षता अन्वय नाईक यांच्याकडून जमिनी घेतल्या। उद्धवजी ठाकरे, त्यासाठी तुम्ही अर्णब गोस्वामीला टार्गेट करत आहात का? तर किरीट सोमय्या यांनी काही कागदपत्र दिलेली आहेत, ज्यामध्ये अन्वय मधुकर नाईक, अक्षता अन्वय नाईक, रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांच्या भागीदारीचे पुरावे त्यांनी समोर आणलेले आहेत। अन्वय नाईक परिवाराशी असलेले व्यावसायिक संबंध
उद्धव ठाकरेंनी आणि ठाकरे कुटुंबियांनी लपवल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला आहे। मात्र शिवसेनेनं हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत। शिवसेनेचे माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्याशी काही वेळापूर्वी जय महाराष्ट्रानं संवाद साधला होता। पाहूयात ते काय म्हणाले। खरं म्हणजे एक चुकीचे आरोप तो करतोय। किरीट सोमय्या हा चुकीचे आरोप करतोय, त्याला तर सवय झालेली आहे। कोणी कोणाकडनं जागा घेऊ नये का, आणि जागा घेतलेली असेल ती इलेक्शन कमिशनरला दाखवली असेल, इलेक्शन मध्ये ती आम्ही इन्कम टॅक्सला दाखवली आहे, इलेक्शन कमिशनर दाखवले, लोक आयुक्तांना दाखवलेली आहे। त्यामुळे जागा घेऊ नये का कोणी, आणि घ्यायची असेल तर काय किरीट सोमय्याला विचारून घ्यायची का जागा? आणि ते जर दाखवलं नसेल तुम्ही तुमच्या बाकीच्या डॉक्युमेंटमध्ये पारदर्शकता नसेल तर वेगळी गोष्ट आहे ना, नाही म्हणतच नाही ना आपण। पण त्यांचं असं म्हणणं आहे की या संदर्भात काही पैशाचे व्यवहार मोठ्या प्रमाणात झालेले आहेत, त्याच्यावर पण त्यांनी झालं ते दिलं ना, त्यावेळेला जे होते ते पारदर्शकतेने झालेले आहे। 2014 साली जर व्यवहार झालेले असतील आणि हे लोकायुक्तांकडे समोर झालेलं आहे त्याचं। जेव्हा संजय निरुपम यांनी जेव्हा आरोप केले होते त्यावेळेला लोकायुक्तांच्या इथे त्याची पण चौकशी झाली आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की एवढी जागा असेल तर मी त्याला दलाली पण द्यायला तयार आहे, असंही म्हटलं होतं। आता पाहूयात पुढची मोठी बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातली। देशासाठी घराणेशाहीचं राजकारण सर्वात घातक असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी दिलेली आहे। घराणेशाहीच्या राजकारणाचा देशभरात संसर्ग झालेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं राजकीय विधान केलं गेलेलं आहे। देशासाठी घराणेशाहीचं राजकारण सर्वात घातक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। ये पार्टियों का जाल लोकतंत्र के लिए खतरा बनता जा रहा है, और ये बात देश का युवा भली भांति जानता है। परिवार की पार्टियां या परिवारवादी पार्टियां लोकतंत्र के लिए सबसे बड़ा खतरा है। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या यशाबद्दल भारतीय जनता पक्षाचं पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलेलं आहे। मात्र त्याचबरोबर बिहारमध्ये नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील यावरती त्यांनी शिक्कामोर्तब सुद्धा केलेलं आहे। बिहार निवडणुकीतली आश्वासनं नितीश यांच्या नेतृत्वात पूर्ण करू असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केलेलं आहे। नितीश यांच्या नेतृत्वावर मोदी यांच्याकडनं शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे। बिहार निवडणुकीतली आश्वासनं नितीश यांच्या नेतृत्वात पूर्ण करू असं सुद्धा मोदी म्हणाले। हम सभी भाजपा के कार्यकर्ता नीतीश जी के नेतृत्व में एनडीए के कार्यकर्ता हर बिहारवासी के साथ इस संकल्प को सिद्ध करने में कोई कसर बाकी नहीं रखेंगे। आता पाहतो याच संदर्भातली पुढची मोठी बातमी। कोरोनाच्या संकटावरती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केलेलं आहे। कोरोना काळात देशात अनेक धोरणात्मक बदल झाले। कोरोनामुळे जग थांबलं मात्र भारत गतिमान होता। पंतप्रधानांनी कौतुक केलेलं आहे। भारताचं सुशासन हेच विजयाच्या मागचं गुपित आहे असं सुद्धा मोदी म्हणालेले आहेत। कोरोना काळात भारताप्रमाणे कुणाचंच नियोजन नव्हतं असा दावा त्यांनी केलेला आहे। दुनिया में ऐसा कोई नहीं है जिसे कोरोना ने प्रभावित न किया हो, लेकिन कोरोना के खिलाफ जैसी लड़ाई भारत ने लड़ी वैसी संभवतः कहीं नहीं लड़ी गई। बिहारच्या निवडणुकीनंतर पंतप्रधानांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलेला होता। सबका साथ सबका विकास सबका विश्वास याच धोरणाचा विजय झाल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी केलेला आहे। महिला हाच भाजपाचा सुप्त मतदार होता।
महिलांचे सातत्यपूर्ण मतदान हेच आपल्या विजयाचं मुख्य कारण असल्याचं सुद्धा ते म्हणाल्यात. महिला हाच भाजपाचा सुप्त मतदार. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महिला मतदारांचं कौतुक करण्यात आलेलं आहे. सातत्यपूर्ण महिलांच्या समर्थनाबाबत त्यांनी महिला मतदारांचे आभार सुद्धा मानलेले आहेत. ये साइलेंट वोटर्स हैं, देश की माताएं, बहनें, महिलाएं, देश की नारी शक्ति. ग्रामीण इलाकों से लेकर शहरी इलाकों तक महिला वोटर ही भाजपा की सबसे बड़ी साइलेंट वोटर का समूह बन गया है. एकीकडे महिला मतदारांचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे, तर दुसरीकडे ज्या राजकीय पक्ष, ज्या व्यक्ती देशासाठी झटतील त्यांनाच जनमत मिळेल असं सुद्धा पंतप्रधान मोदी म्हणालेले आहेत. तुम्ही देशासाठी झटलात तर लोक पाठीशी उभे राहतील असं पंतप्रधान म्हणालेत. विकासाचे मुद्देच यापुढे राजकारणात टिकतील असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. जो ज्याच्यासाठी झटेल त्यालाच जनमत मिळेल. उन्होंने साबित कर दिया है कि आप काम करेंगे तो लोगों से आपको भरपूर आशीर्वाद भी मिलेगा. आप खुद को समर्पित करेंगे, 24 घंटे देश के विकास के बारे में सोचेंगे, कुछ नया करने की चेष्टा करेंगे तो आपको नतीजे भी मिलेंगे. गेल्या काही वर्षांपासून शिवसेना विरुद्ध भाजपा असा वाद निर्माण झालेला होता. मात्र पंतप्रधानांनी त्यावरती थेट भाष्य नव्हतं केलं. मात्र आता त्यांनी थेट टीका केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना टोला लगावलेला आहे. देशासाठी न झटणाऱ्यांची अनामत रक्कम जप्त झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना टोला लगावलेला आहे. जो लोग ये नहीं समझ रहे, इस बार भी उनकी जगह क्या हुआ मालूम है ना? जगह जगह जमानत जब्त हो गई है. बिहारच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. दिल्लीतल्या पक्ष मुख्यालयामध्ये हा संवाद त्यांनी साधला होता. मात्र यावेळेला त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. मोदी यांनी बिहारच्या विजयाचं श्रेय नड्डा यांना दिलेलं आहे, तेही सर्व वरिष्ठांच्या उपस्थितीत. मैं हर कार्यकर्ता को, उनके परिवारजनों को हृदय से बधाई देता हूं. ये चुनावी नतीजे भारतीय जनता पार्टी के हमारे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान जे.पी. नड्डा जी की कुशलता और प्रभावी रणनीति का भी परिणाम है. नड्डा जी को जितनी बधाई दें मैं कहूंगा नड्डा जी आगे बढ़ो, आप कहिए हम सब आपके साथ हैं. नड्डा जी आगे बढ़ो, नड्डा जी आगे बढ़ो, नड्डा जी आगे बढ़ो. आता पाहूयात बातमी अर्णब गोस्वामी याच्या संदर्भातली. सर्वोच्च न्यायालयानं अर्णब गोस्वामीला जामीन दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडनं अर्णब याला दिलासा दिलेला आहे.
एका आठवड्यानंतर अर्णब गोस्वामी याची सुटका झालेली आहे। तळोजा कारागृहातनं अर्णब घरी आलेले आहेत। संपादक अर्णब गोस्वामी याला सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिलेला आहे। अर्णब गोस्वामीला सुप्रीम कोर्टाने जामीन दिला। मुंबईचे पोलीस आयुक्त, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री कार्यालयाला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे एक तमाचा मारलेला आहे। आता तरी उद्धव ठाकरे साहेब आणि ठाकरे सरकार आपला सत्तेचा राक्षसी उपयोग करणं थांबवणार। अर्णब गोस्वामीला सर्वोच्च न्यायालयाकडनं जामीन देण्यात आलेला आहे। यानंतर त्यांची सुटका झालेली आहे। मात्र जामीन देताना सर्वोच्च न्यायालयानं एक विशेष टिप्पणी केलेली आहे। अर्णबला जामीन नाकारताना मुंबई उच्च न्यायालयाकडनं चूक झालेली आहे अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानं केलेली आहे। सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढलेले आहेत। सर्वोच्च न्यायालयानं नेमकं काय टिप्पण केलेलं आहे यावरती एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। न्यायालयानं सुनावणी दरम्यान कठोर भूमिका घेतलेली होती। न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड म्हणाले होते, पीडित व्यक्तीला एका निष्पक्ष चौकशीचा अधिकार आहे। तुम्हाला त्यांची विचारधारा आवडत नाही असं होऊ शकतं। महाराष्ट्र सरकारला काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवं। जर कोणाच्या खासगी स्वातंत्र्यावरती घाला घातला गेला असेल तर तो न्यायावरती केलेला आघात होऊ शकतो। जर न्यायालय स्वातंत्र्याचं रक्षण करणार नाही तर कोण करणार? आता पाहूयात बातमी अन्वय नाईक यांच्या संदर्भातली। ज्या वेळेला अर्णब गोस्वामीला सर्वोच्च न्यायालयानं जामीन दिला होता त्यावेळेला सुनावणी दरम्यान अर्णबचे वकील हरीश साळवे यांनी एक दावा केलेला होता। वरिष्ठ वकील हरीश साळवे यांनी दावा केला होता, अन्वय नाईक यांनी आपल्या आईची हत्या केली आणि त्यानंतर आत्महत्या केली असा दावा हरीश साळवे यांनी केला। अन्वय नाईक यांनी आधी आईची हत्या केली, आईच्या हत्येनंतर अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली असा खळबळजनक दावा वरिष्ठ वकील हरीश साळवे यांनी केलेला आहे। हत्या आणि आत्महत्या प्रकाराची सीबीआय चौकशी करा अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या जामिनानंतर अर्णब गोस्वामीची सुटका जरी झाली असली तरीही तळोजा कारागृहात असताना अर्णबला मोबाईल पुरवणं पोलिसांना महागात पडलेलं आहे। अलिबाग कारागृहातल्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। कारागृह अधीक्षकांनी अर्णबला मोबाईल दिला होता। निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांनी खुलासा केलेला आहे। फोन व्यतिरिक्त अन्य सुविधाही पुरवल्या असा दावा निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेला आहे।
आमच्यावर आरोप अर्णवला मोबाईल दिल्याप्रकरणी आम्हाला निलंबित करण्यात आले, परंतु तो अर्णवला मोबाईल आम्ही दिलेला नाही. A.T. पाटील साहेबांनी मोबाईल दिलेला आहे. त्याला अवैध सुविधा म्हणजे बिछाण्यापासून खाण्यापासून सर्व पाण्याच्या बिसलेच्या बाटली, गुड नाईट, ओडोमॉस सर्व काही गोष्टी A.T. पाटीलनी स्वतः पुरवलेल्या आहेत. आमच्यावर बेधडक निलंबनाची कारवाई केली त्यांनी. मी जेलवरती ऑन ड्युटी असताना A.T. पाटील साहेब आले 7:15 वाजता आणि ते आले. अर्णवसोबत 15 मिनिटं चर्चा केली. त्याच्यानंतर त्यांना बाहेर काढलं आणि त्यांचा स्वतःचा मोबाईल घेतला. स्वतःच्या मोबाईलवरनं फोन लावून दिला. हे माझ्या समोर दिला. मी साहेबांना टोकलं, पण साहेब मला बोलले, तू शांतबाई शिपाई, मी जेलचा सुप्रिटेंडंट आहे, अधीक्षक आहे, तू बोलू नको काही. मला शांत केलं. टाळेबंदीत बाजारपेठा बंद होत्या, मात्र आता अनलॉक 5 सुरू झाल्यानंतर बाजारपेठांमध्ये गर्दी झालेली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती खरेदीसाठी मोठी गर्दी तुळशीबागेत झालेली होती. आता पाहूयात बातमी नागपुरातनं. नागपुरातही दिवाळीची खरेदी सुरू झालेली आहे, मात्र दिवाळीला घरी फराळ करण्याऐवजी नागपूरकरांनी तयार फराळ खरेदी करण्याकडे कल दर्शवलेला आहे. नागपूरच्या अभ्यंकर स्मारकात 3 महिला मिळून गुणवत्तापूर्ण दर्जेदार फराळ तयार करतायत. त्यात शेवचिवडा, चकलीचाही समावेश आहे. घरची परिस्थिती बेताची असल्यानं या महिलांनी हा व्यवसाय सुरू केलेला होता, मात्र आता या व्यवसायाचं रोपटं 7 समुद्रापार पोहोचलेलं आहे. अमेरिका, कॅनडा सारख्या देशात देखील आता या फराळाची मागणी वाढू लागलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणमध्ये विकल्प संस्थेनं टाकाऊपासून टिकाऊ आकाशकंदील आणि दिवे बनवलेले आहेत. या वस्तूंची त्यांनी ऑनलाईन विक्री सुरू केलेली आहे, त्यामुळे त्यांना राज्यभरासह देशातनं चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सध्या चीनी वस्तूंना विरोध असल्यानं भारतीय बनावटीच्या या आकाशकंदील आणि दिव्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.